तर अशा प्रकारे मी एकदम मस्त छान मेकअप केलेला आहे आज. तुम्ही बघू शकता एकदम ग्लो करतोय चेहरा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी सिरम अप्लाय करते. तर इथे मी डर्माचं व्हिटॅमिन सी सिरम घेतलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही प्रायमर पण वापरू शकता. तर मी इथे लावून घेतलेलं आहे. आता मी ते पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घेते. सिरम लावल्याने आपला मेकअपचा बेस एकदम छान बसतो. सिरम, प्रायमर किंवा मॉइश्चरायझर तुम्ही काही वापरू शकता. त्यानंतर मी इथं घेतलं आहे कन्सिलर. तर हे कन्सिलर मी डोळ्याखाली अप्लाय करणार आहे. जे आपले हाय डार्क पॉईंट असतात ते आणि हाईड होतात डोळ्याखाली किंवा आपल्या अप्पर लिप्सच्या बाजूला हाय पिगमेंटेशन असेल तिथं पण हे तुम्ही अप्लाय करू शकता. याने हाईड होतं. मी बोटानेच हे स्प्रेड करते. मला हे सोपं पडतं, लगेच स्प्रेड होतं बोटाने. तुम्ही ब्रश वापरू शकता किंवा ब्लेंडर पण वापरू शकता. माझ्याकडे ब्लेंडर पण आहे, ब्रश पण आहे, पण मला हाताने सोपं पडतं त्यामुळे मी हाताने स्प्रेड करते. हा मेकअप तुम्ही कुठे एखाद्या फंक्शनला, लग्नाला किंवा कुठेही जाताना एखाद्या छोट्याशा फंक्शनला करू शकता. त्यानंतर मी घेतले इथं फिट मीचं फाउंडेशन. तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या कलरनुसार शेड घेऊ शकता फाउंडेशनचा. माझा थोडा कलर फेअर आहे तर मी त्यानुसार हा शेड चूज केला आहे. तर अशा प्रकारे हे आपल्या चेहऱ्याला अगोदर लावून घ्यायचं आहे आणि नंतर ते पूर्ण बोटाने स्प्रेड करायचं आहे. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemical. तर फाउंडेशन मी मस्तपैकी पूर्ण चेहऱ्याला अप्लाय करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान दिसतोय चेहरा. त्यानंतर मी इथं ओलिव्हियाचं कॉम्पॅक्ट घेतलेलं आहे. कॉम्पॅक्ट अप्लाय करून घेते आणि ते लावताना पण आपल्याला एकदम असं टॅप टॅप करून लावायचं आहे, जेणेकरून ते एकदम स्किनमध्ये मर्ज होतं. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे मॅटचं ब्राऊन कलरचं शेड घेतलेला आहे आयब्रोचा. ब्राऊन कलरचा शेड लावला ना तर मग ते एकदम डार्क उठून दिसत नाही आणि जो ब्लॅक कलर आपण निवडतो ना तर त्याने एकदम डार्क दिसतात आयब्रोज. त्यामुळे कधीही आपण ब्राऊन कलरचा शेड निवडायचा. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे आय शॅडो पॅलेट. ते यामधून मी गोल्डन कलरचं शेड लावते. त्यानंतर आपण लावते आयलायनर. आयलायनर तर खूप काळजीपूर्वक लावावं लागतं. थोडंसं इकडं तिकडं झालं ते पूर्ण मेकअपच बिघडून जातो. त्यामुळं लावताना एकदम काळजीपूर्वक लावा आयलायनर. थोडंसं इकडं तिकडं झालं नाही पाहिजे. आयलायनर लावलं की डोळे खूप छान दिसतात, एकदम मोठे. अशा प्रकारे मी आयलायनर लावून घेतलेला आहे. त्यानंतर बेस्ट पार्ट म्हणजे आपलं काजळ. काजळ लावलं की आणखी डोळे उठून दिसतात, एकदम टपोरे डोळे. त्यानंतर इथे मी ब्लश करून घेते. पिंक कलरचा ब्लश आहे. हायलायटर पण लावून घेते. आपले जे हाय पॉईंट असतात ना, नोज, चीक्स, हेड, त्यावरती मी हाताने हायलायटर लावून घेते. हाताने किंवा ब्रशने लावू शकता, दोन्हीपैकी कुठलंही तुम्हाला जे सोपं वाटेल ते. हायलायटर लावल्याने एकदम त्वचा आपली चमकदार दिसते. त्यानंतर लिपस्टिक लावून घ्यायची आहे. रेड कलर मी चूज केलेला आहे, लाईट रेड कलर आहे.
त्यानंतर मी एक छोटासा गंध लावते. वा, एकदम भारी दिसतोय आपला मेकअप आज. बघू शकता तुम्ही, स्किन एकदम ब्राईट दिसते. हा मेकअप तुम्ही पार्टीमध्ये सुद्धा करू शकता किंवा एखाद्या छोट्याशा फंक्शनला. चला मग, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.